आमदार राम बदाने यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद येथे पाणी टंचाई बैठक संपन्न। याबाबत अधिकृत अशी की धुळे शहरातील कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृहात आज धुळे ग्रामीणचे आमदार राम बदाने यांच्या अध्यक्षतेखाली पाणी टंचाई संदर्भात या ठिकाणी बैठक घेण्यात आली। या बैठकीत प्रामुख्याने धुळे ग्रामीणचे आमदार राम बदाने, सीओ अजित शेख, भाजपचे नेते बाळासाहेब बदाने, प्राध्यापक अरविंद जाधव, जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे, भाऊसाहेब देसले, उपसभापती माजी भैयासाहेब पाटील, अशोक सुडके आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी सदर पाणी टंचाई संदर्भात या ठिकाणी बैठक पार पडली। तर यावेळेस अनेक ठिकाणी सिंचन विहिरी, मनरेगाचे काम हे अपूर्ण अवस्थेत असून सदर अपूर्ण अवस्थेत असल्याने या ठिकाणी अधिकारी 20हून अधिक विहिरी ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी नवीन मनरेगाची कामं मिळावीत यासाठी सर्व सरपंचांनी आग्रही भूमिका धरली, परंतु या ठिकाणी शासन निर्णयानुसार 20हून अधिक सिंचन विहिरी कामं देता येत नाही अशी कल्पना या ठिकाणी अधिकाऱ्यांनी दिली। परंतु सदर कामे 10 विहिरी संपूर्ण पूर्ण झाल्या असून तरी देखील या ठिकाणी नवीन लोकांना या ठिकाणी कार्यारंभ आदेश देण्यात मंजूर करून देखील कार्यारंभ आदेश देण्यात येत नसल्याचा आरोप देखील या ठिकाणी सरपंचांनी केला। तर अधिकारी कामचुकारपणा करीत असल्याचं देखील या ठिकाणी निदर्शनास आल्याचे या ठिकाणी धुळे ग्रामीण आमदार राम बदाने यांनी रोष व्यक्त केला। तर त्याचबरोबर जल जीवन मिशन अंतर्गत पाईपलाईनच्या योजना या ठिकाणी कामे अपूर्ण अवस्थेत असल्याने देखील या ठिकाणी अधिकाऱ्यांनी बिले काढून दिले असल्याचे या ठिकाणी निदर्शनास आले। काही ठेकेदारांनी बिले घेऊन सदर योजना या अपूर्ण आहेत परंतु बिल पूर्ण काढून घेत असल्याचे देखील या ठिकाणी निदर्शनास आले। तर काही ठिकाणी सिंचन विहिरींसाठी 10 ते 20 हजार रुपयाची मागणी या योजनेसाठी काही अधिकारी एजंट या ठिकाणी करीत असल्याचा आरोप देखील या ठिकाणी करण्यात आला। तर येत्या काळात उन्हाळा येत असल्याने या ठिकाणी पाण्यावर मात कशी करता येईल या उद्देशाने या ठिकाणी धुळे ग्रामीणचे आमदार राम बदाने यांनी आज सदरची ही पाणी टंचाई बैठक घेतली। या बैठकीत अनेक समस्यांचे निराकरण करण्यात आले। त्याचबरोबर पाण्यासाठी या ठिकाणी पोल, विजेचा मोठा प्रॉब्लेम असल्याने या ठिकाणी काही सरपंचांना, काही गावांना या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर, पोल उपलब्ध करून देण्याचे या ठिकाणी धुळे ग्रामीणचे आमदार राम बदाने यांनी आश्वासित केले। तर अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सदर बैठक या ठिकाणी पार पडली। तर यावेळी या ठिकाणी या बैठकीत अनेक गावातील सरपंचांनी, सामाजिक कार्यकर्ते यांनी या ठिकाणी गावातील समस्या मांडल्या, त्या समस्यांचा उहापोह या ठिकाणी करण्यात आला। तर यावेळी या ठिकाणी अशोक सुडके, सामाजिक कार्यकर्ते तथा गवडी समाज तालुका अध्यक्ष अनिल गवडी, अमोल ढमढेरे, उमाकांत आप्पा, ग्रामसेवक बोरसे आदींनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले, ज्यात बोरवीर या ठिकाणी जुने धरण येथे 24 तास विद्युत पुरवठा करण्यात यावा, क्षारयुक्त पाणी असल्यामुळे फिल्टर लावण्यात यावे, नवीन विहीर खोदकाम बांधकाम मंजूर करण्यात यावे असे प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले। तर त्यावर देखील या ठिकाणी लवकरात लवकर विद्युतसाठी या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे देखील धुळे ग्रामीणचे आमदार राम बदाने यांनी सांगितले। तर अशा अनेक प्रश्नांवर या ठिकाणी सखोल अशी चर्चा करण्यात आली। त्याचं निराकरण करणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने आपले जे सर्व लोकप्रतिनिधी आहेत, सरपंच असतील, किंवा सरपंच महोदय असतील, प्रशासक असतील, या सर्वांची आपण या ठिकाणी संयुक्त बैठक आयोजित केलेली आहे। या बैठकीसाठी आपण सर्व जे उपस्थित झालेले आहात, मी प्रथमतः आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि विशेष मी आपल्याला सांगू इच्छितो, कारण बरेचसे आपण साधारणतः 1 वाजेपासून या ठिकाणी आलेले आहात आणि आमदार महोदयांनी मला सांगितलं होतं की 1 वाजता आपण ही बैठक आयोजित करू, परंतु आमचे काही जिल्हा परिषदेचे काही अचानक काही विषय आलेले होते, काही मिटिंग आलेल्या होत्या आणि ज्यामुळं आम्हाला ती वेळेवरती मिटिंग घेणं शक्य झालं नाही। त्याबद्दल मी त्या ठिकाणी आपल्या सर्वांना जो बराच वेळ थांबावं लागलेला आहे त्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो। आणि आज अनेक काही 3-4 जे महत्त्वाचे विषय आहेत त्यामध्ये पाणी पुरवठाचा विषय असेल,
किंवा मनरेगाच्या संबंधातील काही विषय असतील किंवा इतर सुद्धा काही विषय असतील तर ते आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. ह्या बैठकीमध्ये चर्चा करताना सर्व अधिकाऱ्यांना, सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि आमची अपेक्षा असेल की जे मुद्दे असतील त्यावरती थोडक्यामध्ये मुद्दे आपण मांडावे, रिपिटेशन करू नये. जे मुद्द्याचं उत्तर झालेलं असेल त्या मुद्द्यावरती चर्चा झालेली असेल ते पुन्हा रिपिटेशन करू नये आणि व्यवस्थित आपलं शांतपणे भलं याला मिटिंगला जरी वेळ जरी झाला तरी आमदार महोदयांनी सांगितलेलं आहे की सगळ्या विषयांचा निपटारा झाल्याशिवाय आपण उठायचं नाही. त्यामुळं आम्ही सर्व वेळ आपल्याला देणार आहोत, सफिशियंट वेळ. बघा, या तालुक्याने चांगला वाईट इमारतीचा सगळा इतिहास पाहिला. तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. आम्ही पण इथे ग्राउंडवर काम केले, पंचायत काम केले. आमचं काय साधा विषय की पहिले आम्ही काय करायचो, प्रस्ताव द्यायचो, विहिरीचा गोट्याचा प्रस्ताव द्यायचो, त्याच्यावर सरपंच ग्रामसेवकची सही घ्यायची, ठराव द्यायची, तो PTOला द्यायची, मग ती इस्टिमेट करायची. तसं सांगा आम्हाला प्रोसेस डायरेक्ट कशी सुरुवात करायची, कोणत्या कोणत्या कामाची. याच्यानंतर आपण जे प्रश्न आपण येण्यापूर्वी आपण सरपंच अंदाजे आराखडे करायचे गावाचा की 20 विहिरी, 10 रस्ते, 10 शेतकरी तसं करायचं. आता जो आराखडा करणार आहे आपण, आता लाभार्थी नावासह आणि गावाचे पण सार्वजनिक काम घेणार आहे. गोकुळ सांगण्याच्या शेतापासून डॉक्टर तिवारी एकच्या शेतापर्यंत रस्ता, असे काम आता आपण प्रॉपर घेणार आहे आणि तेच वर्कलोड आता नरेगा सॉफ्ट येणार आहे आणि त्याच्यात मस्त निघणार. एक बार कसं निघेल की मजुरांची जी आपण वर्कआउट झाल्यानंतर मजुरांची डिमांड भरू आपण. डिमांड झाल्यानंतर ग्रामपंचायत लेवलला तो ऑपरेटर मस्टर डिमांड भरून ते मस्टर इश्यू करेल. ते मस्टर इश्यू करेल. ते मस्टर इश्यू झाल्यानंतर साप्ताहिकचं जे काम होणार आहे, मजूर जे काम करतील त्या कामाचं मूल्यांकन हे तांत्रिक सहाय्यक देतील. PTO हे तांत्रिक सहाय्यक मूल्यांकन दिल्यानंतर त्याचं MB नोंद होईल. ती MB आणि मस्टर पेमेंटसाठी पंचायत समितीला येईल. ती आली की त्याची आपली FTO तयार करू, फंड ट्रान्सफर ऑर्डर. ती FTO झाल्यानंतर अकाउंट शाखा त्याचं व्हेरिफिकेशन करेल, MBचं आणि मस्टरचं. ते व्हेरिफिकेशन झाल्यानंतर FTO होईल आणि पहिली जी DSC आहे ती अकाउंटंट करेल आणि दुसरी DSC आहे ती BDO करेल आणि ते जे पेमेंट आहे ते मजुरांच्या खात्यात DPT मार्फत जाईल. किती दिवसात होते साहेब? 15 दिवसाच्या पहिले कसं झालं, पहिले समजून घ्या सर. आत हे सांगताय, परंतु 15 दिवसावर घरकुल बनायचं सुद्धा पैसे ते सगळं मला माहिती हो. मी 10 वर्षापासून पंचायत ते 10 ऍप्लिकेशन आम्ही कसे करते, ऑनलाईन टाकायचे का? ऑपरेटर टाकेल का? नाही. आता संबंधित तांत्रिक सहाय्यक आहे. तांत्रिक सहाय्यक सामान्य सरपंच महोदय, ग्रामसेवक, कृषी अधिकारी कृषी असेल किंवा कृषी सहाय्यक असतील, यांनी शिवार घेऊन त्या कामांची निवड करायची आहे. म्हणजे लाभार्थी त्या दिवशी आयडेंटिफाय करायचे आहे. सार्वजनिक आणि काम जे ऐकून घ्या, तुमच्यासाठी चालू आहे. सार्वजनिक काम बसलो आम्ही. सार्वजनिक काम चौकशा लागल्या का तुम्ही अडचणी देतात, मग प्रत्येकाला विचारत फिरतात कसं होतं हे, कसं होतं. सार्वजनिक जे काम आहे आपण त्या दिवशी शिवार करू, त्या दिवशी आयडेंटिफाय करायचं आहे. आपण पहिले कसं करायचं, आता ग्रामपंचायतला काम घ्यायचं आहे, आपण कधी बी ग्रामसभा ठराव करून पंचायत समितीला तो प्रस्ताव देतो. आता तसं होणार नाही. आता शिवार फेरी घेऊन नंतर जो आपण पोर्टलला आराखडा तयार करणार आहे ते लाभार्थ्यांचं नाव आणि जे काम घेणार आहे सार्वजनिक काम, तर ते नाव त्या कामाचं लोकेशन सुद्धा आता घ्यायचं आहे आणि फोटो एवढं डिजिटल ग्रामपंचायतीने ऑपरेटरचं काम तो ऑपरेटरचं काम. सांगायचा असा विषय मी सांगण्याचा फोटो काढला रोजगार सेव काढतो ना, तो फोटो काढताना आपल्याला प्रत्येक फेस द्यावा लागतो. तू मजूर तिथं प्रत्येक ऍप्लिकेशन असं आहे म्हणजे प्रत्यक्ष तिथं तो मजूर तिथं पाहिजे. म्हणजे ते विषयाचा आहे. आणि कुठलाही व्यक्ती आतापर्यंत त्यांनी ते काम केले ना, मजुरा माझ्या म्हणून केलेलं आहे बरोबर. सगळे येतं ना, आपण ऐकून घ्या, नाही ऐकून घ्या. पण तरी म्हणजे मानसिक पद्धतीने कामं वगैरे झाले मग एवढे शक्य नाही मजुराचं एवढं आणणं. आम्हाला एवढे ज्या 5 प्रकारचे प्रायोरिटी तिवारीची तेवढे ऐकायचे नाही. आम्ही इंटरेस्टेड कशात आहोत, पाणंद रस्ते, विहिरी, गोटी.
बाकीचे होत राहतात कामं, जिल्हा परिषदचे कंपाऊंड बिंपाऊंड सगळं करू. पहिले एकाची तर सुरुवात करा की कसं ऍप्लिकेशन करायचंय. आता हे एवढे ग्रामसेवक सरपंच आहे, मी असं ऐकलंय तलाट्यांकडून. आता आमचं राजस्व अभियान पण चालू आहे की सुफोटो डायरेक्ट सगळे खाते उतारे घेऊन घेतले, सगळे खातेदार घेऊन घेतले आणि पूर्ण पूजा घरामध्ये टाकून दिले असं ऐकलंय. असं आहे ना? म्हणजे काय आहे? मग ते झालं पाहिजे, चालेल आम्हाला का? कारण की तो 5 वर्षासाठी आराखडा बनणार आहे आणि एखादा सरपंच एखाद्या राजकीय आकाशापोटी एखाद्याचं नाव त्याच्यात वगळायचं काही काम नाही करायचं. सरसकट येऊ द्या, जेवढं आपल्याला तिथून टार्गेट मिळेल त्याप्रमाणे आपण घेऊ. ते काय सरसकट घेणार नाही. आता त्याला लिमिट आली ना वाटतं, केंद्राची पण लिमिट आहे पैशाची. पहिले मागेल त्याला काम होतं, आता त्याला नाही. हा म्हणजे पैशाच्या मुळे त्यांनी काढलं. चालले जाऊन आपण मग हा कसं होतं? मी पेमेंट केलं पहिले केलेलं आहे ना, फेस रिडिंग करून ठेवायचं आपण. पहिले कसं होतं ना भैया, पहिले 10 फोटो ना फोटो काढून घ्यायचे. आता आहे ना प्रत्येक व्यक्तीच्या पेशंट फोटो व्हिडिओ करायचा, व्हिडिओ का फोटो म्हणजे आता फोटो ठेवायचा किंवा त्याचा स्कॅन व्हायला पाहिजे. आणि आता आजची सिस्टम म्हणजे अधिकारी सुद्धा आहे ना हे करतात. माहिती आम्हाला अधिकारी ना म्हणजे ठराविक अधिकारी खूप चांगले आहेत. म्हणजे बाकी अधिकारी काय दुकानदारी लावायला बसले. जिल्हा परिषद म्हणजे असं म्हणलं आहे नाही ऐकून काय नेत्याच्या आणि म्हणजे तुमच्यासारख्या नका सांगतात. याकडे स्पेसिफिक नाव असेल तर नावानिशी कंप्लेंट कर. मी नावानिशी कंप्लेंट कर, मग बोलू आम्ही. पुराव्याविषयी नाव थोडक्यात सांगतो ना. आता इथले काय म्हणते काय अरो दादा, हे बघा तुमचं सरपंच म्हणून आम्ही सन्मान करतो. बांगर साहेब ऐकून का बांगर साहेब ते बांगर साहेब म्हणजे त्यांच्यावरती कोणाचा हात आहे आम्हाला तेच कळत नाही. नाही बोलू द्या. सरपंच म्हणतोय आम्ही आमच्या मीटिंगचा अजेंडा शिफ्ट करू नका. पहिले आमचे शाळे पुणे जिल्ह्यात येत ना दादा. हो दादा, हो ना, आम्ही तेच म्हणतोय. पहिले असं म्हणतोय आमचा अजेंडा आजच्या मीटिंगचा काय आहे? चौकशा, कोण काय खातंय, कोण काय पितंय, आम्हाला त्याची घेणं. आज आम्ही बसलेलो आहे टंचाईचा आढावा घ्यायला. नवीन इमारतीचे कामं कसे घ्यायचे, ते कामं कसे सुरू करायचे, त्याचे पेमेंट कसे निघतील, त्याच्यामध्ये ग्रामसेवक सरपंच अडचणी पण यायला नको, ते सोयीस्कर पण झालं पाहिजे कोणामध्ये. कारण काय आहे, आमचे लोक सगळे तुला आता सगळे इतिहास काही सांगतात ते तालुक्यात हे कामं केलं का हा सर तू आमचं विषय तुझा आलेला सांगा. सीओ साहेब माझ्या कार्यालयात आम्ही बसतोय. आम्ही यांना सांगितलं आराखडा द्या. त्यांनी आता सरसकट खाते उतारे देऊन टाकले. ज्याच्याकडे विहीर नसेल उतार्या म्हणजे तो विहीर मागेल, बरोबर ना. आणि ती नंतर प्रायोरिटीज मग स्पीचच्या प्रायोरिटीज ठरवायच्या. त्याचं पेमेंट कसं निघेल ते त्याचा फोटो काढून निघेल मजुराचं. आणि 60/40चा रेशो तसाच आहे. हो 60/40 तसं राहील. 60/40चा रेशो आम्हाला नाही आहे. एकूण गावाच्या खर्च, एकूण गावाच्या खर्चाला कसला खर्च आहे? आकुशात इमर्जन्सीचा खर्च आहे ना, म्हणजे जो प्रपोर्शन रेट राहायचा पहिले तो आपण 60/40चा रेशो ना 60/40. हा म्हणजे तो तालुक्याला जो प्रपोर्शन होता तो गावाला देऊन टाकला असं ना. पहिले आपण तालुक्याला 47 मेंटेन करायचो, जिल्ह्याला ग्रामपंचायतीने 47 जिल्ह्याला होता. आता पहिले तालुक्याला होता. हो नंतर आमच्या वेळी तालुक्याला होता, नंतर जिल्ह्याला आला. जिल्ह्याला हो आला. आता आराखडा कामं घेताना तो जो आपण आराखडा करणार इतकं झाला पोर्टलमध्ये तो 60/40 मध्ये पाहिजे. बरं. आणि मग ती जी पीटीओचं काय काम राहील? मग पीटीओचं काही नाही. एकदा ते वर्कआउट जनरेट झाला का एस्टिमेट प्रस्ताव कसा राहील? प्रस्ताव ऑलरेडी आपला तोच जे वैयक्तिक लाभार्थी आपण जे पण दाखले देणार आहे ते दाखले. अहो दादा, कोणते 20 कोण चॉईस करेल? ते मी सरपंच मी करेल का? मग असं विचारतो. ग्रामसभा म्हणजे पंचायत मध्ये जर स्थानिक राजकारण राहिलं तर त्यांचं आपण काही घेऊ नाही. शकतो. सरपंच असं जीआर मध्ये म्हटलंय. हो ग्रामसभेला कन्फर्म का? हो जीआर मध्ये म्हटलंय. हो ग्रामसभेला आणि अधिकारी प्रशासक असेल तर प्रशासक म्हणजे आता सरपंच म्हणजे प्रशासक. अच्छा, ठीक आहे. म्हणजे मग अस्तित्वात त्यांनी ग्रामसभेचा ठराव द्यायचा 20 लोकांचा.
मग ते 20 कामं कोणत्याही प्रकारचे असू शकतात. म्हणजे काही विहिरी असू शकतात, काही जिल्हा परिषदचे कंपाऊंड असू शकतात, काही काय स्ट्रक्चर वॉटर जलसुरक्षा काय जलजीवन मिशनच्या योजना पूर्ण झाल्या आहेत. त्याची देखभाल व दुरुस्ती आपण आता विभाजीत आंदोलन देणार आहे. पाणी पुरवठ्याचं काम करणार बस ते आपल्या गावामध्ये आपलं पेमेंट करायचं पोरगा आहे तो करतो काम पाणी पुरवठ्याचं मेंटेनन्सचे काम त्याचं पेमेंट कसं मला लेबर कंपाऊंड त्याच्यात नाही, त्याच्यात लेबर जे लागते देखभाल दुरुस्तीसाठी तर दुसऱ्या गावचं लेबर चालेल नाही. 5 किलोमीटर चालू असेल. एक काम करा, एक मीटिंगचे मिनिट कोण लिहितं या मीटिंगचे मीटिंग जिल्हा एपीओ जिल्हा एपीओ तालुका एपीओ पण आहे ना, तालुका एपीओ कुठे आहे तुम्ही जिल्हा एपीओ तालुका एपीओ आम्हाला आज कोणी आलं फिरून गेलं. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, सगळ्यात जास्त लोड एमआरजेसवर देतो. तुमची अशी महिन्यातनं एक वार 15 दिवसाचा एक वार या टायमाला सरपंच ग्रामसेवकांनी यावेळेस माझ्या त्या पंचायत समितीचे सभागृह आहे बरं का व्हिडिओ साहेब, त्या सभागृहामध्ये एमआरजेसच्याच हे करायचं. कारण की काय होतं, तो माणूस येतो फिरून जातो आणि त्याला कोणी नीट उत्तर देत नाही. ज्याला जे पटेल ते उत्तर देतो, नंतर तो अडकतो आणि मग ते आम्ही परत तेच येणे माझ्या मागल्या होतो. तुमचा एक वार लिहून घ्या आजच्या मिनिट्समध्ये, त्याप्रमाणे यांना पत्र पण देऊन टाका की 15 वाड्यामध्ये 2 दिवस, एका 15 वाड्याला 1 दिवस, महिन्यातले 2 दिवस या एमआरजेसच्या क्वेरीजसाठी ठेवा. म्हणजे पीटीओच्या कंप्लेंट्स असेल, तुमच्या सरपंचांच्या कंप्लेंट्स असतील, मी स्वतः येईल त्या एखाद्या 15 वाड्यामध्ये मी स्वतः पण उपस्थित राहील आणि आम्हाला चर्चेतनं काही सोयीस्कर काढता येते तर आम्ही मार्ग काढतो. एक तो विषय. दुसरा आता कोणत्या पाण्यात रस्त्याचं काम कसं करेल ते सांगा आम्हाला. तेच विचारतो, सांगा दादा. आनंद रस्ते पालन रस्ते असा आहे की सन्मान्य सरपंच महोदय यांनी ठराव करून तो मंत्रालयात जमा करत आहे. कारण पालन रस्त्याची जी यादी येते ती मंत्रालयातून येते. पालन रस्त्याचे जे आदेश आहे ना मंजुरीचे, तर ते मंत्रालयात येते. तुम्ही ग्रामपंचायतींना का बस सुवार फेरी करायला लावल्या, ठराव द्यायला लावले की कुठले रस्ते घ्यायचे. आता आम्ही लोकांना उपसून दिलं, 20 रस्ते घेतलेले आहेत. 20 रस्त्यांच्या कामं आम्हाला चालू करायचे असं आमच्या गावकऱ्यांना सांगितलंय. आता हे सांगताय मंत्रालयामध्ये यायचं, आमच्या 2 वर्षाचा कालावधी राहिलेला आहे. मग 4 वर्षात ते काम येईल आणि मग केव्हा काम होणार आहे. मंत्रालयात जाईल तरी कोण, मंत्रालयात जाईल तरी कोण, तुम्ही ना हे बघा प्रकाश वाघ समजून घ्या. आपण इतके वर्ष कोणी घ्यायचं आणि मी काम करतोय, आपलं सर्व सरपंचांना चालना मिळायला पाहिजे यासाठी करतोय. तुम्ही ती भावना मनात ठेवून बोलत चाल, त्याला बोलायला काही होणार नाही. काय होणार आहे, फरक पडणार आहे का? एका दिवसात चेअर बदलून जाणार, काही बदलणार नाही. तुम्ही पाण्यात रस्ता समजून सांगा. पालन रस्त्याची जोड दिली आहे, तर इतर योजनेचा जो निधी आहे तो आपला कमी पडू नये म्हणून जी यादी येते ती मंत्रालयात येते. मग तो निधी आपला आम्ही इकडनं यादी बनवून मंत्रालयात पाठवायची का तिकडून यादी कसं आहे? ते प्रस्ताव करून तिथे पाठवायचा मंत्रालयात. अच्छा, कोणाकडे? मंत्र्याकडे? हो, नाही आपल्या नियोजन विभागाला, रोजगाराची शाखा. ते कुठं नाशिक जाईल, पुन्हा जाईल, डायरेक्ट मंत्रालयात. कसा प्रस्तावाची कॉपी कशी काय द्यायचं आम्ही तुम्हाला? ठराव द्यायचा, आपल्याला ठराव द्यायचा. किती रस्ते द्यायचे? आम्ही 20 रस्ते, 20 कामाचे 20 रस्ते देऊ शकतो. आम्हाला विहिरी नाही करायचे आहे उदाहरणार्थ, देऊ शकतो. तर आम्ही 20 रस्ते देऊन तुम्ही ते मंत्रालयात देऊ, 20 कामं येतील. नाही, म्हणजे विषय असा आहे की ते निधीची उपलब्धता. कारण विषय असा आहे की आपल्या केंद्राकडे किती कुशल कौशल शिल्लक आहे. यांना काही सांगता येत नाही. पाण्यात रस्ते आणलेले जातात, पुढचे 100 माझे वर आहे, त्यांना कळत तर किती द्या. आपली यादी आलेली आहे, पण ते पुढे काय करायचं, पुढं काय करायचं नवीन नियमानुसार तरच कामं होते, नाही तर विकास कामं होणार. हो, आता आमचा 1.5 महिना चालला अधिवेशन की आम्ही 1.5 महिन्यामध्ये हा मुद्दा मांडला असता ना. मग जी आम्ही एवढाच विषय 2 मिनिट काम द्यायचा आहे. 2 मिनिट 1 मिनिट झाला, एक मुद्दे बोला. एपीओ जिल्हा एपीओ तुम्हीच बोला. आता आपण तसं काही इंटरेक्शन नाही आम्हाला.
विंचूरची पण तशीच परिस्थिती आहे दादा. विहिरी मंजूर आहे पण लाईन आउट द्यायला टाळा. ग्रामपंचायतीमध्ये 20 कामं सुरू असतील तर 21 काम सुरू होत नाहीये. 20 कामाची लिमिटेशन दिलेली आहे. फायनल करतो आपण लगेच. जो लवकर खोदत नसेल काढत नसेल तर फायनल करून मोकळा करायचं त्याचा. परंतु त्या कामाचं सीसी उपलब्ध होत नाहीये माझ्यावर. आता मी तुम्हाला या तारखेला आता जर तुमचं दत्तक चेक केलं, नोटिसा दिल्या का तुम्ही त्यांना की तुमचं फायनल का करण्यात येऊ नये, इतके दिवस झाले तुम्हाला वर्क ऑर्डर भेटून दिली का एक तर नोटीस? किती ऑनलाईन काम आहे तुमचे सांगा मला. सध्या आमचे 3,400 कामं आहेत. बरोबर. किती कामांची बिलं निघत आहेत? 342 कामांचे आम्ही विहिरींचे पाईपलाईन मध्ये बिलं आहेत. म्हणजे त्यांचे आम्ही बिलं ऑनलाईन म्हणजे 2700 लोकांनी फक्त वर्क ऑर्डर घेतलेलं, लाईन आउट नाही घेतलेलं. लाईन आउट देत नाही ना. कामं देत नाही बाबा. मग 150 गावांमध्ये फक्त 300 लोक आहे, 20 लोक. कंप्लीट झाली. पहिलं मस्टर निघालं, एक मस्टर निघालं. विहिरीचं काम विहिरी कंप्लीट झाल्या. काय असं मुद्दावर वेटिंग करताय का आमच्या तालुक्यात? 20 कामाचं लिमिट असल्यामुळे आता प्रत्येक गावांना 20च्या पुढे विहिरी मंजूर केलेल्या आहेत आपण. काय? प्रत्येक गावामध्ये 20च्या पुढे विहिरी मंजूर अरे केलेल्या आहेत. बाबा, मंजूर करून काय साधा वाईट विषय. 20 कामांचं मस्टर काढतोय का नाही तू? काढतोय, निघतायत ना मस्त. नाही निघतायत. काय निघताय? एक विषय नाही निघताय. मास्टर निघणार नाही, तो 20 फायनल होणार नाही. 20 फायनल झालं तर पुढच्या 20 ला लाईन आउट भेटणार नाही. मग काय करताय तुम्ही? मागच्या वर्षी 20 बेरी तुम्हाला सर्वांना शोकास करून दिली. कोकम झाल्यानंतर सुद्धा एक 2 मस्टर निघाले. नंतर आहे ना डायरेक्ट सांगितलं की तुमचं मस्टर शासनाकडे पैसे नाही म्हणून मस्टर निघत नाही. आणि जे आमच्या गावाला 36 विहिरी मंजूर आहेत, बाकीच्यांचे लाईन आउट द्यायला आम्ही बऱ्याचदा पंचायत समितीला गेलो तरी एका जात आहे. मागचं मस्टर क्लिअर झाल्याशिवाय पुढच्या मस्टराचं लाईन आउट करणार. मागायचा विषय. मागच्या काळात आम्ही बरीच कामं मनरेगामध्ये मंजूर मिळाली होती. त्या कामांच्या पूर्णत्वाच्या बाबतीत प्रचंड अडचणी आलेल्या आहेत. हा विषय प्रतिनिधी सुरुवात एका दुसरा बोलतो आहे, पण जर बोलायला लागले तर 100च्या 100 तोंड एकच बोलतील फक्त. आणि ते एकच सांगतो पीटीओ एपीओ याचा विषय आहे. ही मंडळी परस्पर यंत्रणा सांगते की आता मस्टर टाकणार नाही, मस्टर होणार नाही, लाईन देता येत नाही, उन्हा आदेश नाही येत. समोर एक माणूस आहे, सांगितलं की उरा आम्हाला सुधारणा नाही येत. आता तो माणूस वेगळंच काही कारण सांगतोय. पण याच्या मागचा जर तुम्ही नीट अभ्यास केला तर ही सगळी मंडळी बिलकुल बेकाबूपणे काम करते. बरोबर ना सर? यांना सर कोणी दिशा नाही. आणि मी स्वतः बऱ्याच गेलो आहे. मी स्वतः याच्यावरती पाठपुरावा केलेला आहे. तुमच्या 1-2 कडे इथं आपल्या विभागीय पूर्ण मस्त खाली तुम्ही होते ना, तर तुम्ही कदाचित सगळं एकदा माहिती आहे. आम्ही शेवटी कामच म्हणतो लोकांनी, पैसे सोडून दिले. परेशान लोक इथे बरेच लोक जे बिचारे करतात. हे काही सगळे काम आपण सांगायला नको. कागदावर कुठे टाकतात. सगळ्यामध्ये बरेच लोक कर्जबाजात झाले. फक्त यानंतर झाले. ग्रामसेवक सरपंच करणारी यंत्रणा प्रत्येक गावात 100% काम काही स्वतः लाभार्थी करत नाही. काही ठराविक यंत्रणा त्यामुळे काम होतात, नाही तर काम होणार नाही. जेवढी काही मनरेगा तुमची सक्सेस दिसते ना, याला ते मध्यपूर्ण कार्य थोडेफार त्यांचा लाभ आहे काही करत असते. पण तुम्ही कामं राबवली गेली ती सगळी लोक आज रोजगार हे देशोले लागले. ती सिस्टमच काम करत नाही. इथं किती वेळ मीटिंग चालली तरी पण याच्यात एक होणार आहे. हे सिस्टमाइज करावं असे आम्हाला तुमची विनंती आहे. रोजगार सेवकांनी ते सकाळी काम चालू. काही ठिकाणी तर 20 कामांच्या आतच आहे तरी पण लाईन आउट मिळत नाही. 10 आणि 12 कामं काही ठिकाणी. काही ठिकाणी 10 ते 12 कामं आहे तरी 13व्या कामाला लाईन आउट मिळत नाही. यांच्यावर चेकअपला कोण माणूस द्या साहेब विस्ताराने ते तुम्ही जे क्रॉस व्हेरीफाय करून घेता कधी. आणि तुम्ही जे ना त्याचे सगळे लोक आलेले आता सगळ्यांच्या त्या समस्या आहेत, सगळ्यांच्या अडचणी आहेत. तर हे तुम्ही त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करा. किती दिवसामध्ये तुम्ही हे करणार आहात. फील्डवरती कोणत्या प्रकारची मस्ती करायची नाही. तर तुम्ही सांगा व्यवस्थित सगळ्यांना गाईडलाईन सगळ्यांना सांगा तुम्ही काय करणार आहे, तुमचं लाईन ऑफ ऍक्शन काय असणार आहे. आम्हाला असं आहे तुमच्या या यंत्रणेवर हे सगळं टेम्पररीच. यांना एकाला पण पडले नाही हातावरचे. उद्या बंद तर बंद मागची शेड.
यांना एक विस्तार अधिकारी एखादा माणूस आपल्या जीडीतनं दिला पाहिजे की जो यांची सगळी यंत्रणा क्रॉस व्हेरिफिकेशन करेल. आता हे ओरली सांगता 20 आहे, कुठं 20 आहे दाखवा आम्हाला कोणते 20, आणि तिथं आता प्रशासक आहे ते काय रोज बघत नाही, एक एक गाव रोज बघितलं पाहिजे. नाही, मी ते सांगतोय जे आपले एक्सटेन्शन ऑफिसर आहेत त्यांना आम्ही ही जबाबदारी देतो आणि ते त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन करून घेतो. असं काय म्हणले कुठे रे जवळपास 25 कामं आपल्या ऑनलाईन नाही का? मी स्वतः पंचायत समितीला परवा आलो होतो. ते कोण इंजिनियर खैरनार केले स्वतः आलो नाही. 20 कामं नाही. 20 कामं आणि माझ्या गावाची नाही, प्रत्येक गावांची भूमी हीच आहे अशी. 20 कामं विहिरीचे ऑनगोईंग आहेत आणि त्यांची बिला पण टाकलेली आहेत. 20 कामं सुरू आहेत. 20 पेक्षा एक त्या गावाला अशी परिस्थिती नाही. सगळ्यांसमोर काही मजा मीटिंग अरे बाबा कोणत्या प्रकारची 20 कामं आहे जे बंद सोडून दिलेले असतील ते फायनल करून टाकतो आपण. काय म्हणतात करून टाकतो आपण त्याला. मागचे दाखवत आहे 3-4 वर्षाचे कामं दाखवत आहे, आत्ताचे कामं कुठे चालू आहे. अरे बाबा आम्हाला बिनचूक दाखवून दाखवा. 25-26च्या मंजुरी आहेत, लाईन आउट दिले आहेत तरी काम चालू नाही करत आहे. लाईन आउट दिली काम चालू करत नाही. बाबा यांची यादी ना व्हिडिओ साहेब यांची यादी चिटकवला होती ते खरंच 20 आहे 5 आहे. प्रत्येक गावाची यादी प्रत्येक गावाची यादी द्या. मिनिट्स ऑफ मीटिंग प्रत्येक गावाचे ऑनलाईन चालू असणारे कामं हे ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांना सरपंचाला अवगत करा की हे कामं चालू आहे. हे जर 2-3 वर्षापासून चालू असतील त्यांना सीसी करून टाका. जे आता ऑनलाईन चालतायत ते काढतायत त्याचे मास्टर काढा आणि तुमच्या सगळ्यांनी यांना नोटीस द्या. यांना काय नोटीस द्या? जर हे यांच्यावरचा एक अधिकारी क्रॉस व्हेरिफिकेशन झालं पाहिजे. आता या 2 दिवसातच काय दाखवते आता माणूस मला येणं बनवतो आपल्या सगळ्यांना असं वाटतं. नाही पत्र पण आहे का? काही नाही आज एक मोबाईल मध्ये फोटो दाखवतो ना ते नको दाखवू. एक अधिकारी ज्याला ऑनलाईन कळतं म्हणताना ज्याला ऑनलाईन कळतं असा अधिकारी पाहिजे आणि त्याने खरंच बघायचं एक ग्रामपंचायत काय किती ग्रामपंचायत आता 131 ग्रामपंचायती किती गाव आहे आपल्या काही नाही त्याने प्रत्येक गाव चेक करायचं. इतके कामं चालू आहे एवढं कामं याच्यावर आपल्याला काय रिप्लाय पाहिजे हे खोटं बोलतं का खरं बोलतात लक्षात आलं का? आता हा पंचायत समितीत राहतो रोज हा पंचायत समितीत राहतो रोज हे अख्खे लोक रोज पंचायत समितीत राहतो आणि हे जर म्हणतात की 20च्या कामांच्या जागी सगळ्यांची 20 कामं चालू हे म्हणतात आमचं नाही चालू आहे. मग कोण खरं खोटं आहे करावं लागेल का पंचायतची मिटिंग चालू आहे. जर तुम्ही सापडले 20च्या खाली लाईन आउट नाही दिली किंवा मास्टरने काढलं आणि तुमच्यावर जो आरोप होतोय सगळ्यांचा की 10,000 द्या उद्या लाईन आउट 10,000 द्या उद्या मास्टर असं जर असेल तर तुमची कोणीच काही करणार नाही. असं आहे का? सिरियस इश्यू सगळ्यांना नोटीस एकाला सोडायचं आणि असाच विषय घरकुलवाल्यांचा पण आहे. एकदा घरकुलसाठी पण एक मिटिंग घ्यायची ते तर फार लुटून राहिले 100% घरकुलचा विषय. त्या 20 मध्ये 15 कंप्लीट झाले 5 दाखवून नाही मग पुढचे 15 मध्ये देता का तुम्ही का ते पूर्ण 20 कंप्लीट झाल्याशिवाय पुढचं नाही काम वेगळे पूर्ण आहे ते काम वेगळे हे चुकतंय ना मग 20 कामं पाहिजे तुम्हाला 20चं 19 बी झालं तरी एकाला टाकून द्या पाहिजे. आम्ही पाड्याचं काम करून बघितलं त्या गावात 25 कामं सुरू होते तर सरपंचांनी सांगितलं की आमची निधी सुरू करायची. तर आम्ही 3 ते 4 कामाच्या सीसी टाकल्या त्या गावामध्ये तालुका कृषीकडनं आणि त्यांची नवीन मस्टर टाकायला गेलो तरी ते टाकले गेले नाही. त्यांनी तोच मेसेज दिला की 20 कामाच्या वरती कामं सुरू आहे. पाडद्याचा विषय होता पाडद्या असं म्हणणं आहे
की 20 मध्ये 18 कम्प्लीट झाले, 2 अपूर्ण आहे, तरी ते 20 साठी पूर्ण अकाउंट करते, 2 साठी आम्हाला पुन्हा 2 करता अजून तसा काय अनुभव आलेला नाही आम्हाला, पण जे कामं 17, 18, 20 म्हणजे 10च्या पुढे सुरू आहेत त्या कामं, त्या कामात त्यांनी 4-4, 5-5 सीसी पण टाकले, तरी सुद्धा ते कामं ऑनलाईनला येत नाही ते कामं. दादा असं जी आहे का 20 कामांचं? हो आहे, पत्र आहे, हो आयुक्त कामाचं पत्र आहे. तर पत्र द्या आम्हाला. एक जर अपूर्ण राहिलं 2 वर्षापासून 100 या 100 मंजूर आहे. आजची वर्षभर दिली. 4 प्रधान पाटील. नवीन मार्चमध्ये ते 100 पैसा पाहिजे ना. यापूर्वी आपण सार्वजनिक विधी नवीन एकाही विधी देऊ नये असं शासनाचं पत्र आलेलं होतं, त्यामुळे आपण नवीन सार्वजनिक विधी घेत नाही. आम्हाला पत्र बघायचे. हो कोण पाठवलं? नागपूर आयुक्त. हो काय पत्र पाठवलं? त्यांनी दिलं होतं की जे कामं सुरू आहेत ते पूर्ण करून नव्याने काही विधी सुरू करू, आपलं नवीन एकही विधी घेण्यात येऊ, असं त्यांचं पत्र आहे. सार्वजनिक. हो सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विधी. तुम्ही अशा गोष्टी जर आमदार म्हणून त्यांच्या गावावर आणून दिल्या तर किमान ते हे पाठपुरावा करून करतील ना. हे संध्याकाळ गावात पाणी टंचाई आहे, त्याला वीज खोदून पाण्यात तुम्ही शिवू शकतो. बोरीचा विषय मला माहिती आहे आणि ठराव पण दिलेला आहे. तुम्ही म्हणता की सार्वजनिक विधी होणार नाही, त्या गावाला काय करायचं? तुमचे पाणी टंचाई योजना ही तुम्ही पाठवायची का? तुम्ही ह्या विषयी आमदारांच्या कानावर टाकले तर हे कमीत कमी त्यासाठी कसं सर पाठवतात? जवळपास 3 वर्षापासून 3 ते 4 वर्षापासून सार्वजनिक विधी बनतायत. या पत्रिका राबवण्यामध्ये असं केलं तर असू शकते. एखादा अधिकारी जबाबदार आहे, मॅडम हा विषय डेप्युटी सिव्हिल आहे, कोणीतरी गेलं पाहिजे ना. ते लोक उत्तर देत आहेत, त्यांना काय आपण माहिती आहे, हे यांचे नियम बनवतात, तो म्हणून नियम आहेत, कुणाच काही करत नाही, आमचा काही समजतो त्यांचा काही समजतो. मग त्यांच्या अडचणी आता समजा हे सार्वजनिक विधी असे बरेच गाव आहे. माझ्या आम्ही ते विधी केलं आता टंचाई या आंबोड्याला सार्वजनिक बैठक दोन्ही माझ्याकडून घेतली का? कारण तुझं काय विषय बोल. काल मी अडकवून ठेवलेलं आहे. अहो किती दिवसाची मुदत देतो आपण? आता 20 कामं चालू आहे ना गावाला. 10 लोकांनी कामं चालू केले, तुम्ही त्यांचे मस्टर टाकताय आणि 10 लोक करतच नाही. मग पहिली नोटीस, दुसरी नोटीस, तिसरी नोटीस, किती दिवसाचा कालावधी देतो आपण? सिंचन विधी करता 2 वर्षाचा कालावधी आहे. 2 वर्ष थांबायचं. हो 2 वर्षात लाभार्थ्यांनी बिल पूर्ण करायचे आहे आणि फळबागसाठी 3 वर्षाचा कालावधी दिलेला आहे. याची कंप्लीट झाली त्याचं सांगा. म्हणजे एक अगदी पंचवार्षिक चाललेले 20 कामांमध्ये आपण. याची कंप्लीट झाली नाही वीर, त्याचे पैसे काय निघत नाही ते सांगा. त्याचे अपूर्ण पण सांगतो मी जे पण बोललेलो आहे शासन निर्णय व शासन पत्र मध्ये बाकी पंचवार्षिक चाललेले 2 वर्ष घ्यायचे, 3 वर्ष फळबागचे, आम्हाला त्याची वीर कंप्लीट झाली ना, त्याच्याच पैसा निघत नाही, तर तो अपूर्णवाल्याला कुठे मिळणार आहे हे म्हणतोय आम्ही फक्त. कुशल आपण 342 कामाचे पाईपलाईनला बिल ऑनलाईन केलेले आहे, पण निधी नसल्यामुळे आम्ही निधी नसल्यामुळे काम होणार नाही सर. 31 मार्चला दिली आहे मॅडम. काय बोलून दिलं मॅडम? नवीन प्रस्तावित करून देऊ, कारण की तो का करावा लागेल. एखाद वर्ष एकदम जोरात पैसे देऊन टाकता इमर्जन्सी नाही, एखाद वर्ष एकदम कमी होऊन जातं, बरोबर ना. त्याच्यामध्ये ग्राम वर खाली, म्हणून आपण जे 5 वर्षामध्ये एकदा आराखडा होणार आहे, आराखड्यामध्ये सगळे कामं राहिले किंवा सगळ्यांचे नावं राहिले तर त्याच्यात गडबडी काय होणार नाही. म्हणून आपण ती ग्रामसेवकांनी आवर्जून तो आराखडा टाकताना त्याच्यामध्ये गडबडी झाली नाही पाहिजे. सगळ्यांना घ्या, तुम्हाला काय मला काय कोणाला घरून द्यायचं नाही, सरकार देणार. प्रायोरिटी चेक करताना आपण निगोशिएशन करू शकतो. तुझे 4 टाक, माझे 5 टाक, माझे 5 टाक, तुझे 10 टाक, असं मला पुढे होऊन जाईल. पण ते टाकून ठेवा, म्हणजे तो 5 वर्ष आहे, 5 वर्ष त्याच्या व्यतिरिक्त घेता येणार नाही ना काम. आराखड्यात नसेल तर का तसं काही नाही. खरं करता आम्ही काय आमच्या वेळेला भरपूर आराखडे करायचो, याने आम्हीच करायचो का? जेव्हा आमचे लोक मागतात जो पंचवार्षिक आराखडा दिलेला आहे, जर त्यामध्ये लाभार्थ्याचं नाव नसेल किंवा त्या कामाचं नाव नसेल तर ते काम आपल्याला घेता येणार नाही. घेताच येणार घेता नाही. येणार नाही. कन्फर्म. हो त्यांनी फक्त एकदा आपल्याला पुरवण्याला त्यांनी एकदा संधी दिलेली आहे आपल्याला. असं झालंय 15 तारखेला बीडीओ साहेबांनी वर्क ऑर्डर दिल्या 15 मार्चला वर्क ऑर्डर दिल्या बीडीओ साहेबांनी. मग लाईन आउट करायला हे आले नाही. लाईन आउट झाल्यामुळे ते विहिरीचं मस्टर निघालं नाही. आता ते त्या आणि त्यांनी मार्गदर्शन पण केलं नाही की या विहिरी आपण युक्त दारामध्ये घ्यायच्या. युक्त दारामध्ये म्हणजे आता तुम्ही काय केलं?
मग आपण त्यांना तेच रिक्वेस्ट करू. खोदून टाकले आहे का नाही लाईन आउटच झाले नाही ना. लाईन आउट नाही झाली. पण मग ते युक्त दारामध्ये पण ठरावामध्ये टाकलेलं नाही. बोला आता हा ज्या 15 मार्चच्या ज्या वर्क ऑर्डर ते कोणत्या फेज मध्ये जाते, जुन्या फेज मध्ये का नव्या फेज मध्ये? विहिरी मंजूर नाही होणार. वर्कआउट झाले मंजूर झाले काम आता माहिती आहे माझं मंजूर आहे त्याला उत्तर काय द्यायचं आता म्हणजे 15 दिवस अगोदर वर्क ऑर्डर दिली काय, वर्क ऑर्डर दिला म्हणजे काम चालू काय. त्यांचा काही संबंध नाही, कारण वर्तमान विषय आहे. ए बाबा आम्हाला पत्र बनवून द्या. ताबा घेतलेलं नाही यांनी मग विला कसं काय आवडा केले? नोकरीवर प्रेम नाही दिसून राहिलं म्हणजे कोणाचं. त्याचा ठराव वगैरे घेतला का? इथं योजना हँडओव्हर नाही आणि पेमेंट आला करून टाकलेले, तिकडं ट्रान्सफॉर्मर बसलेलं नाही. अहो ते कधी का होईना, म्हणजे आता देवीच्या अधिकाराला शोका नोटीस काढायचे आम्ही तपासून नाही. या काय म्हणताय ताबा घेतले नाही तुम्ही, हे म्हणतात आम्ही पैसे भरले, खरं आहे काय? का मग ती डिमांड नोटला इस्टिमेट मध्ये अमेंडमेंट नसते, मग तो कॉन्ट्रॅक्टर भरतो ना डिमांड नोट. अरे जे आले का पाणी पुरवठा आढावा आहे, इंजिनियर मॅडमचा ऍक्सिडेंट झालाय. ए बाबा कलर खरं नाही. जे आलेले आहेत का त्यांना बोलवा ना. जे कोण आहे तुम्ही का? अरे काय काय एवढं उत्तर देतात तुम्ही, आता गड भेटला फलदार मला दिलं पण सांगू काही उत्तर द्या मला, कोण आन्सर आहे मला याच्यामध्ये? जे तुम्ही का मग तुम्ही सांगा ना. ते इतक्या वेळेचा विषय चालू आहे, तुम्हाला उभं राहता येत नाही का? अरे बाबा हिस्ट्री सांग, गट आता भेटला तर सीओ साहेबांना तू काय समजतो? तुला हिस्ट्री माहित नाही का तिथली? कोणी केलं तुला हँडओव्हर? कोण गेलं हँडओव्हर करून? मग रिटर्न झाले, बदली झाली. नाही तुम्ही इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट दिलं आहे आणि एवढं सिव्हिल वर्कचा विषय, रायझिंग मॅन, ESR आणि WTP पण आहे ते नाही. आता हा सरपंच साहेब एवढी विनवणी करतोय बिचारा, 4 महिन्यापासून तरतर करतोय, गावाला पाणी पाजण्यासाठी वनवन फिरतोय. तुम्ही काय करताय मग? तुम्ही का नोटीस का नाही दिली? त्याला नोटीस दिली का? का नाही दिली नोटीस? हा असं काय वेगवेगळं खूप होतात. नोटीस दिली का तुम्हाला हे प्रश्न विचारतो? का नाही दिली नोटीस? 4 महिने झाले. उन्हाळा सारखा उन्हाळा, टंचाईची मीटिंग आहे. तुम्हाला तुमच्या गावांच्या काळजी नाही का की मे मध्ये, मार्च मध्ये, एप्रिल मध्ये लोक काय पाणी पितील, कसं पाणी पितील? माझं पाणी नाही भेटत आहे गावाला. 8 दिवसात भेटतो, 10 दिवसात 2 पाईपलाईन येते. नोटीस द्या आजच्या, नोटीस द्या. पेनल्टी मध्ये काय आहे का? पेनल्टीची अमेंडमेंट काय अमेंडमेंट आहे? कर्टल करा त्याला, कर्टल. त्याला कमी पैसे, एमबी कमी लिहा त्याची. तो जर आपल्याला एमबी भरायला डिमांड भरायला लागतो. हॅलो हा बोला. नुसती नोटीस नको द्या, तुम्ही चौकशी व्हा. काय नोटीस नको द्या, चौकशी व्हा. काय तुमचा काय प्रश्न? नोटीस नको द्या, चौकशी करा. आमचं बी तसंच आहे. मग काय म्हणतो बोलतोय? एक गाव घेऊ आपण, थांबा. हा सर, आम्हाला आता यांचं सरपंचाला हातबंद उत्तर आहे विचारायचं. 4 महिन्यापासून कॉन्ट्रॅक्टर फोन उचलत नाही. काय करायला पाहिजे शिवसाहेब सांगा. ते माहिती विचारण्यात येतात काय जसं बाकीचे पाणी AC हो काय नाही
दावीत करून चालला गेलाय फिल्टर करून त्याला मोठं पाईपलाईनचं यापासून ते पण दिलं नाही आणि मोठं नाही आमदार होत आहे मी स्वतः लक्ष घालतो त्या विषयामध्ये. या कोण आहे मिनिट्स ऑफ मीटिंग वेल्हाण्याच्या बाबी अतिशय गंभीर आहे. बल्लाण्याच्या बाबती अतिशय गंभीर आहे. ग्रामसेवकांनी त्याला नोटीस काय दिली नाही याचा जाब ग्रामसेवकाला तुमच्या जीडी मार्फत विचारला गेला पाहिजे. त्याशिवाय यांच्यावर अंकुश राहणार नाही. ते बेलगाम आहेत सगळ्या. यांनी का नाही केला, यांचं वेतन का थांबवण्यात येऊ नये असं द्या. काही शोकात विकास नाही. तुमचं वेतन का थांबवण्यात येऊ नये असं द्या. आणि सरपंच तुम्ही अर्ज फाटे केले का सीओ साहेबांच्या कॅबिनला? नाही केले. व्हिडिओना पण नाही केले. तोंडी फिरतात तुम्ही 4 महिने. तुम्ही जे पण दादा अहो तुम्ही वरिष्ठांना सांगायला नको का? नाही काय नाही, तुम्ही तुमचे वरिष्ठ कोण आहे त्यांना तुम्हाला सांगतात का? कोणाला नाही तुम्ही जबाबदारी पाळत नाही बरं का. 4 महिने तुमची अडचण आहे. ऐका एक मिनिट डेप्युटी सर मला हे सांगा, हँडओव्हर करायला याची निर्बंध जातं ना पाहिजे. हँडओव्हर करायला याची निर्बंध जातं ना नाही. डी हँडओव्हर करून घेतो. मग हँडओव्हर कसं काय केली? पाणी येत नाही तिथे. किती कमी गोष्ट आहे ही. तुम्ही सगळे लटकून जाते त्याच्यामध्ये. तो गावी विचारायला गेलेला तुम्ही लटकून जाईल त्याच्यामध्ये. तुम्हाला कळतंय का हँडओव्हर म्हणजे काय? बटन दाबायचं आणि पाणी काढून दाखवायचं तर हँडओव्हर करतो आपण. असं आहे ना कायदा? का मी काही नवीन कायदा सांगू लागलो? त्यांची फाईल काढा होईल गेलेलं सगळ्यांना काढा आणि ग्रामसेवक मॅडमला हे काढा. तुम्ही त्याला नोटीस काढा. तुम्ही का नाही काढली यांच्याकडनं पण डिपार्टमेंटकडनं पण नोटीस काढा. यांचा एक विषय सीओ साहेबांचा झाला. स्पेशल मिटिंग आहे आता, लास्ट मिटिंग त्याची. नाही तर डायरेक्ट पुढे दाखल करायचं, प्रपोज करायचं कॉन्ट्रॅक्टरला. कोण कॉन्ट्रॅक्टर काय नाव देतं? कुठला आहे ना का मॅडम? कुठलीच आहे ना संदीप बाजीराव. शिवसाहेब त्याच्यावरून माझे स्वतःचे 2 पोते आहेत. अहो इकडे बघा. तरी देखील रत्नापुरा अर्धी पाईपलाईन उघडी आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर फोटो सुद्धा मी प्रूफ केलेला आहे. पण इतकी नेटावलेली यंत्रणा आहे तुमची वाट साधायची की तेवढं असून देखील तुम्ही यंत्रणाची स्कीम हँडओव्हर करून फायनल टाकली. साहेब 9 किलोमीटर पाणी आणलेलं आहे. योजना आम्ही तेव्हा सरकारनं काय मंजूर दिली होती. महत्वाकांक्षी योजना 3.5 कोटी रुपयाची. परंतु पार्टी सक्सेस पार्टी सक्सेस आहे आणि काम त्यांनी काहीतरी पूर्ण केलं आहे. काही स्थानिक काही बाहेरच्या लोकांच्या इंटरेस्टमध्ये काम होऊ झालेलं आहे. माझी तक्रार ती कागदवर आहे आणि आजच्या मीटिंगमध्ये मिळली आहे. बोल रे, तुम्ही अंदाज घेता का गट सांगा? बोल सारा 5 जिल्ह्यात आपलं नाव काही सुधारलं नाही. त्याला 5 शिक्षण नावापासून तसंच नाव आहे. काय सुधारत नाही सगळे आपल्याच कुठला आहे काय ना दिले तुझे सगळे सीआरला नोंदवून ना दिला. 80 पेन्शन बी लागवणार नाही, काही होणार नाही तुझ्या जीवनामध्ये. तू रत्नापुऱ्याला पण असं उत्तर देणार का आता? बोला रत्नापुऱ्याला काय शिकली आताच फायनल झाली साहेब. आणि ते काय सांगताय? अर्धी पाईपलाईन उघडी आहे. जाऊन बघायला उघडवायला आणि तक्रार केली आहे तरी देखील तुम्ही लोक फायदा करता. मी स्पष्ट दिलं आहे तक्रार ही करू नये असं म्हणून. आणि असं असून ते फायदा झाला याचा अर्थ काय समजा फाट्या मारला कशा आहे. मग तू चेक केली का? 100% याच्या समावेश त्याच्यामध्ये करत असतो. सिरियस मॅटर आहे. मला काही ब्रेन दिसत नाही. मला तर 50% हसतोय सीओ साहेब. मला सिरियस कळत नाही. 7 वेतन आहे, नोकरी मिळवायला काय करावं लागतं
हे ज्या तक्रारी आहेत ते प्रत्यक्ष जाते त्यात. आता उद्या सुट्टी जरी असली तरी जायचं, रविवारी जायचं, हे संपूर्ण इथं ग्रामसेवक कोण आहे रतनपुरा? आणि सोमवारी जो आहे विस्ताराधिकारी कोण आहे रतनपुरा? ते कॉन्ट्रॅक्टर जे ग्रामपंचायती जागा विषय झालेला आहे त्या कॉन्ट्रॅक्टरना विस्ताराधिकारी रतनपुरा. थांबा एक एक करत आपण काय नाही आपल्याला मी तपासतोय. रतनपुरा ग्रामसेवक नाही, विस्ताराधिकारी रतनपुरा. विस्ताराधिकारी रतनपुरा, ग्रामसेवक कोण आहे? नाव सांगा. विस्ताराधिकारी तुम्ही ग्रामसेवक विस्ताराधिकारी कुठे ग्रामसेवक आहे रतनपुरा हजेरी घेतला तुम्ही? कुठे हजेरी आहे का रतनपुरा? हात वर करा. बोले बाबा ग्रामसेवक रतनपुरा. असं 2023 मध्ये काय झालं त्यावरती डिबेट करण्यापेक्षा जरी हँडओव्हर झालेलं असलं तरी ती योजना इनकम्प्लीट आहे. पाणी तिथं आलेलं नाहीये, आजपर्यंत एक थेंब तिथं आलेलं नाहीये. दॅट इज द पॉइंट. याला पण तेवढा कायद्याचा लावा, याला चेक करायला लावा. हा काय करणार आहे? कुठे झाली ट्रेनिंग? कधी आला होता? गावं निवडायचे होते, त्यामध्ये त्यांनी बऱ्याच गावांना चेक केल्यानंतर विचूरचं त्यांनी सिलेक्शन केलं. ही चांगली योजना झालेली आहे आणि त्यांनी त्याप्रमाणे शासनालाही कळवलं की त्या त्याप्रमाणे आपण त्याचं निवड केलेली आहे. योजनेमधून 77 लाखाची योजना मंजूर झाली होती. 4 वर्षापासून कामच चालू आहे. 5-5 वेळेस आम्ही तक्रारी अर्ज दिले, टाकी झाली, पूर्ण डॅमेज आहे, टाकी गळते. आता 30 वर्षाचं नियोजन करून ही योजना देतात, पहिल्यापासूनच ती टाकी गळत असेल आणि त्याच्यानंतर वरती दररोज शिपाईला याच्यावरती चढावं लागणार आहे. एक दिवस मी हे चढू शकत नाही कोणी. 30 वर्ष तो कसा अतिशय टाकायला वरती चढू शकतो, अशी पायरी बनवली आणि पाईपलाईन केली. तर शेतकऱ्यांनी नांगरला, त्या नांगरटीमध्ये पाईपलाईन वरती येऊन गेली 2-4 जागे. आणि यांना आम्ही दाखवलं तर ठेकेदार सांगतो तुम्ही काढलं म्हणे पाईपलाईन मधून. काय प्रकार चालू आणि 5-5 वेळेस अर्ज. दादा गावांतर्गत जी गावांतर्गत जी पाईपलाईन आहे सरपंच एक मिनिट थांबा. सरपंच अहो एक मिनिट थांबा ना, ते बोलताय ना तुमच्या सोबत. आणि दादा गावांतर्गत पाईपलाईनचं आम्ही लेखी उत्तर विचारलं होतं यांना की आम्हाला आमच्या ऑफिसला तुमचे एक एस्टिमेटचं हे पाठवा. एस्टिमेट पाठवलं नाही आतापर्यंत. आणि गावांतर्गत आम्ही पाईपलाईन किती झाली असं विचारलं तर मी उपसरपंच असून मला माहित नाही. आणि हे लिहून तिकडून पत्र पाठवता 1200 मीटर पाईपलाईन झालेली, प्रत्यक्षात 200 मीटर पाईपलाईन झालेली नाही. दादा जर आमच्या सारख्या पदाधिकाऱ्याला हे माहित नाहीये आणि जर असं योजनेचं चालू असेल, योजना सुरू व्हायच्या पहिले कोण जे तुम्ही करे काय नाही. आणि हे हँडओव्हर करण्यासाठी कागद घेऊन फिरताय 2 महिन्यापासून आमच्या मागे. आम्ही कशाला हँडओव्हर करून घेऊ? अरे बाबा आज जबरदस्ती आहे करायची होतं. नाही चालू करून दाखव तेव्हा ते येईल ना तू. एक आमदार साहेब त्यांना सोबत नेलं होतं मी. त्यांनी एक कंप्लेंट पण दिली होती की जर पाणी पुरवठा चालू होत नसेल तर आम्ही टाकीवर बसून उपोषण करू असं. त्यानिमित्ताने एक नोटीस कॉन्ट्रॅक्टरला दिली, त्याची एक पण त्यांच्या ग्रामपंचायतला देखील दिली. कोणाला बोलावलं होतं तुम्ही? जर सरपंचाला माहित नाही, गावात उपसरपंचाला माहित नाही, तुम्ही बोलावलं कोणाला होतं? मी तुमच्या समोर बोलतोय, साहेबांसमोर बोलतोय ना. हा एक मिनिट ऐका एक मिनिट मी काय म्हणतो. तुम्ही नोटीस दिली, हो आनंद झाला. दुसरा मुद्दा असा आहे, ते काय म्हटले की आमचा ES आणतोय ECL काय म्हणतात ECL नाही ES तो गळतोय तर त्याची शहानिशा केली तुम्ही? हो हो त्याची नोटीस पण काढलेली साहेब. नोटीस हो हँडओव्हर वगैरे काही झालं म्हणजे काम चालू तेव्हा गेले नाही तुम्ही? हो चालू ना. म्हणजे बिल काय दिलं? टाकीचं बिल दिले कोण कॉन्ट्रॅक्टर नाव सांगा. किशोर कॉन्ट्रॅक्टर कोण तरी जितेंद्र म्हणून ते काम करत आहे. तुम्ही हँडओव्हर काय केलेली ना? नाही साहेब, अजून काम चालू आहे तिचं. कारण ती गळते पण आहे आणि ती माझ्याकडे ती कंप्लेंट दिली होती. टाकीला काय करणार होतं? नाही चालू आहे साहेब, आपण ते नोटीस कामं सुरू बसू. पण आपल्या शासनाचा करोडो रुपये निधी फक्त पाणी पुरवठा खर्च झालेला आहे. आणि जर त्या परिस्थिती अशी आहे, डीला वाटतं, जेईला वाटतं, यंत्रणाला वाटतं, कॉन्ट्रॅक्टर
कॉन्ट्रॅक्टर वाटतं सरपंच आणि एकमेकावर खूप आहे आणि मॅक्सिमम याच्यामध्ये असं आपल्याला निदर्शनास येत आहे. तू आता मित्रांना सॅटिस्फॅक्शन काय देऊ शकतो ते सांग. पेमेंट किती काढले ते आजपर्यंत? पेमेंट मी आल्यापासून एक पण पेमेंट काढले नाही सर. मी आल्यापासून बघा म्हणू सत्तर त्याच्याबद्दल किती काढले ते सांग. अगोदरचं पेमेंट नाही माहित नाही सर किती काढले. मॅडम बोला. मला 1.5 वर्ष झालं सर पेमेंट मी काढलेलं नाही. तुमच्या पेमेंट नाही काढलं 5% 65% आणि येतो म्हणतात आमची रायझिंग रेट रायझिंग रेट हे सांगतात आम्ही आलो तर पेमेंट नाही काढलं. याला मोजमाप त्यांनी केलं कोणाला माहिती ग्रामपंचायतीला हे केलं तिला देऊ गावांतर्गत 1200 कोण आहे मोठं नाव सीओ साहेबांना विनंती राहील की आता हे पाणी पुरवठा सगळे यांच्याकडे पैसे शेअर म्हणून तुम्हाला आता याच्यामध्ये स्वतः उतरून साहेब हे साध्य करावं लागेल. जोपर्यंत आपण यांच्या मागे तगादा लावणार नाही हे कॉन्ट्रॅक्टरशी जे होणार नाही. स्वतः उतरून एका आठवड्याचा 1 तास किंवा एका पंधरवड्याचा 1 दिवस हा पूर्ण पाणी पुरवठ्याच्या स्कीम्सवर घ्यावा लागेल. आता जिल्ह्याचा काही मी नेता नाही मला तालुक्याशी घेतले नाही. माझ्या तालुक्यासाठी तुम्हाला 15 1 दिवस तेव्हा हे निपटारे होते प्रपार नाहीतर हे असंच चालते. आणि आमची पण मीटिंग ही पाणी पुरवठ्याची ही परत आम्ही जी आमची 26ची तारीख देऊ त्या दिवशी घ्या म्हणजे या सर्व बाकीच्या लोकांचा तिथं निपटारा होईल. यांच्यासाठी 4 नोटीस त्यांनी दिलेल्या आहे तुम्हाला. तुम्ही 65% पेमेंट विड्रॉ केलेलं आहे पण त्याच्यावर रिकव्हरी करायला पाहिजे तुम्ही दादा पहिल्यांदा सांगितलं दादा आम्ही जेव्हा लोकांचं चालू आहे आणि अजून आमच्याकडे हँडओव्हर करायला फिरताय 2 महिन्यापासून आणि गावामध्ये एक सांगा एकच विषय राहिला तुमचं नाव घेऊन पाईपलाईनची तिच्यामध्ये किती काम झालंय? दादा फक्त 200 ते 250 मीटर काम झालंय आणि यांचं लेखी उत्तर आम्हाला असं आलं 1200 मीटर कंप्लीट झालंय म्हणे गावामध्ये. दाखवू शकतात दुसरं मी काढलेलं आहे असं कोणाला होतो मी काम केव्हा करत कधी लावत असतं पाणी केव्हा किती वाजता सकाळी. मग आता तुमचे शेड्यूल मग टाईट होणार ना. आता पहिले 2-3 गावाला शोधून दिले मी जायचं क्लिअर. आमच्या इकडे मीटिंगचे फोटो काढा. सोमवारी जेई डी आणि जेई सोबत जाणार आहे बघायला. जर मॅडम हजर झाल्या तर मॅडम पण येतील. चला पुढचं काम घ्या. विषय पाणीपट्टी संदर्भात आपली मीटिंग आयोजित केली म्हणून मी तुमचं धन्यवाद देतो. शिवसाहेबांना धन्यवाद देतो. महत्वाचा विषय असा आहे दादासाहेब तुमच्या नेर गावाला मुख्यमंत्री पेयजल योजनेमध्ये 3.5 कोटीची महत्वाकांक्षी योजना राबवलेली ती योजना अक्कलपाडावरून पाईपलाईन केलेली वॉटर फिल्टर पाणी गावाला मिळणार होतं. त्या योजनेचे त्या कॉन्ट्रॅक्टरने ते पैसे काढलेले गेलेले योजना हँडओव्हर झालेली आणि ग्रामस्थांना कुठलाही आजपर्यंत एक थेंब सुद्धा पाण्याचं मिळालेलं नाही. मग आधी काय म्हणजे कुठल्या आधारे हँडओव्हर पंचायतीला दिलं आणि त्या कॉन्ट्रॅक्टरचे पैसे काढून दिले तुम्ही हँडओव्हर का केलं ग्रामपंचायत सदस्य नाही तात्कालीन सरपंच त्यांच्या वेळेस झालेले दादासाहेब होता का नाही ना. पंचायतचं कर्तव्य काय आहे आम्ही आपल्यावर पाणी नाही घेतलं शेतात नाही फेकायचं असतं आम्हाला नाही गेलो आम्ही हँडओव्हर त्यावेळेस तात्कालीन सरपंचाने ते केलेलं आहे आणि नंतर हँडओव्हर झाल्यानंतर बिल सुद्धा काढले गेले पण ग्रामस्थांना पाणी मिळालेलं नाही. आता तो चौकशीचा पार्ट राहील तुमचा. मी काय कोणाला फेवर करत नाही. तुमचा चौकशीचा पार्ट काय राहील तुम्हाला पूर्ण योजनेची चौकशी मागावं लागेल. त्याच्यावर समिती पूर्ण ते झाल्यानंतर तुम्हाला कळेल. पाणी मिळतंय का तुम्हाला आता नाही मिळतंय गावाला वॉटर फिल्टरचं पाणी मिळत नाही पैसे काढले गेले. आता पण टंचाईचा प्रस्ताव का नाही टंचाईचं नाव हो टंचाईचा प्रस्ताव कोणत्या गावात आहे? मी देतो तुम्हाला माझ्या गोष्टी बोलणार नाही. आपल्याकडे यादी 3 पोल आणि ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्मर आहे फक्त गावठाणवर जोडून घ्यायचे तुम्हाला 3 पोल वाया टाकून बरोबर ना. विक्री परवानगी कोणी लागला यांना तात्काळमध्ये एक सीओ साहेबांचं एक पत्र घ्या या मीटिंग चालू करण्यासाठी म्हणजे आपलं पण घ्या आणि सीओचं पण घ्या आणि MSCBला तात्काळ 3 पोल टंचाईसाठी अर्जन्सीमध्ये द्यायला लागेल ते. आणि तुम्ही पाठपुरावा करा सांगून मोकळा नका हो. आमचं काम नाही तुमचं पण काम आहे सोबत. नका ग्रामसेवक आहे का आपलं वडिला टँकर चालले ते पेमेंट आलं का तिथे
चालेल, यांचं काम नाही आलं. बोला कोणाकडे पेमेंट निघतं? कुठून येतो पेमेंट? वरतून येतं, पाठवलंय आपण. अहो एक मिनिट थांबा, काय म्हणताय? अरे भाऊ मजा मस्ती नका करू. काय म्हणतात डी डेप्युटी इंजिनियर साहेब काय म्हणतात? पेमेंटसाठी कोण पाठपुरावा करतो तिथं? द्या ना तुमचं 1-2 जेई क्लार्क. कोण आहे तुमचा पाणी पुरवठा? लेखा शिक्षक कोण बघतं? लेखा तुम्ही बघता लेखा? पाणी पुरवठा लेखा? लेखा नाही, मी फक्त कनिष्ठ सहाय्यक आहे तिथं. बोरचा विषय कसा करायचा आहे? तिथं एक तर आम्हाला डिप्टी पाहिजे. आमच्याकडे पाणी आहे तिथं, म्हणजे रोज पाणी येणार. एका दिवसाला आज एक महिन्याला एकदा पाणी येतं, एका दिवसाला रोज पाणी पूर्ण गावाला. फक्त डिप्टी पाहिजे आम्हाला तिथं. आणि ना जेवढे मागणार तेवढे ट्रान्सफॉर्मर देणार. 150 ट्रान्सफॉर्मर आणले. 24 तासाचा ट्रान्सफर आणि फिल्टर देतात. ते फिल्टर झाला प्रत्येक विधीला पाणी सायचं. गावात रोज पाणी येणार, एक महिन्यानंतर पाणी येतं. आता फिल्टर आणि लाईट दिली तर रोज दिवसाला पाणी येणार. एवढं पाणी येते. प्रस्ताव दिलेला आहे, त्याची कॉपी टाका. कॉपी घ्या. कुठे गेले? पाणी पुरवठ्याचे ट्रान्सफॉर्मर हे शेती पंपांवर जोडलेले राहतात. सांगा आपण मला नावं लिहावं, यांचे लिहावं नावं. ते पैसे एस्टिमेट कोण म्हणतो? प्लॅन प्लस तरतूद करून घेतली साहेब. आता मी रावसाहेबांकडे प्रपोजल करणार आहे. केलंय का प्लॅन प्लस एस्टिमेट? इस्टिमेटला दिलेले साहेब ठराव वगैरे करून त्यांच्याकडे. हो मॅडम, आता आपण ऐकत इस्टिमेट देतोय एका दिवसात देतो. TS सगळं वर्क ऑर्डर काही लागत नाही. त्याला ग्रामपंचायत वर्क ऑर्डर नाही लागत. आणि मग एका दिवसात ना तुमचं इंटरनल आहे ना ते, आणि पंचायतचे पैसे तुमचे पैसे. चला आणि विषय सोडा. पूर्ण माझा धुळे तालुका हा सिटी सर्वे लागू करायचा आहे. तर सिटी सर्वेचे पहिले 40 गावं आपण सनदी वाटप केले पालकमंत्री महोदयांच्या हस्ते. पुढच्या गावांची आम्हाला CTSO नी मागणी केलेली आहे. त्याच्या अनुषंगाने आम्ही तुमच्याकडे दप्तर मागतोय. आता याच्यामध्ये उदाहरणार्थ प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतची गडबाजी वेगळी, पक्षानंतर तालुक्या लेवलची गडबाजी वेगळी. आमचं म्हणणं एक आहे, त्रयस्थ पार्टी म्हणून तुम्ही शासनाचा खरा जिल्हा दुवा म्हणून तुम्हाला जर चौकशांपासून जर वाचायचं असेल तर, कारण की मी आता धुळे शहराची जे CTSO लागू करतोय त्याच्यामध्ये त्या ग्रामपंचायतच्या दप्तरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये काळाकोड दिसलेले आहे. जर तिथं काळाकोड असतील मग तो तत्कालीन ग्रामसेवक असतील तर नवीन आता माणूस पेन्शन झाला असेल त्याला पण त्याच्यामध्ये घेणार आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की त्याच्यामध्ये आपल्याला कोणाच्या बापजाचा हक्क टाळायचा नाही. जो 25/25 उदाहरणार्थ मला एक्झॅक्टली सांगत 25/25 एखादा माणूस होता आणि तो सत्तेत गेला, त्याला 25/25 वरून डायरेक्ट कमी करून टाकलं किंवा 25/25 वरून वाढवून टाकला. अशी तफावत त्याच्यामध्ये नको. दप्तरी 8 नंबरचं जे आपण मास्टर राहत होते ते देतोय ना आपण. आता काय देतोय आपण? 8 नंबर देतोय आणि त्याच्यामध्ये परत तो माणूस इकडे फिरतो. पुन्हा वेळेला कोण काम सुरू पावसाळी ते कोण आहे? तुम्ही सस्पेंड होणार पहिले. माझा नागावचाच माणूस जाणार. तुम्हाला बोललेलो आहे एक तर 4 सोडा, एक तर सस्पेंड करणार तुम्हाला आम्ही करू. यांना व्हिडिओ साहेब गेले. खरं खरं सांगा तुम्ही CO साहेबांसमोर किती काळाकोड आहे दप्तरामध्ये. मग का तुम्ही कळवत नाहीये विस्तार अधिकाऱ्यांना आणि COना? साहेब हे दप्तर तुम्ही तात्काळ हँडओव्हर करा, त्याला तुम्ही सील करा, त्याची पूर्ण चौकशी करा. ते एक विस्तार अधिकारी लिहा. आजच्या या मीटिंगच्या अनुषंगाने 2 विस्तार अधिकारी या कुंडाण्याच्या गावावर नेमवायला पाहिजे. इतकी पर्यंत काय काळाकोड सांगायचे पुढे या त्या ग्रामपंचायतच्या बघा. इथं गट्टरचा विषय नाहीये, कोणत्या ग्रुपचा कोण सरपंच हा विषय नाहीये. मी काय म्हणलो माझ्या गावामध्ये माझ्या विरोधकांना विचारा, कोणाच्या बापदाद्याकडनं जर आली असेल जागा, एक चार्ज भरपी कमी केलेली नाही कोणाचं. कारण की माझ्या बापाने घरून देतोय का मी जागा? सरकार देतोय त्यांना. आपला कोण अधिकार आपला की त्याची जागा हिरवून घ्यायची? आपण नाही हिरवून घ्यायची. सरपंच काही सांगेल तरी जर त्याचा बाप झाल्यापासून त्याची जेवढी जागा असेल तेवढी जागा त्याला CTSO लागू झाली पाहिजे. हे तुमचं आपलं कर्तव्य आहे. तर तुम्हाला आपल्याला पुण्य लागणार आहे.
नाही तर काही उपयोग नाही. तो माणूस इकडे तिकडे फिरेल. एकदा सनद झाली तर त्याच्यामध्ये चेंजेस होणार नाही. आता माझं गाव नगाव 50% गाव हे सिटी असो नाही, 50% गाव सिटी असो लागू आहे, बरोबर. आता 50% झालेला आदेश होणार की सरकारी पडीतवर जे बसले त्यांना पण सिटी असो मध्ये घ्या, डिवायस लागू. पण ते आता आम्ही घेतोय. पण ते करत असताना एकदा जर तुम्ही तफावत करून, म्हणजे आता मी सरपंच आहे, काय करते रे त्यानं आपलं काय करणं आहे, तशी सनद जाईल. तशी सनद गेली तो त्याची सनद बघायला काय झालं, माझं घर तर एवढं आहे, माझी जागा तर एवढी. एक तर पंच कमिटी करून घ्या, एक तर चावडी बाजार करून घ्या ग्रामसभांमध्ये. तुम्ही अंगावर घेऊन नका स्वतःच्या. समजलं का तुम्हाला? तुम्ही एक पत्र काढा सीओ साहेबांकडून आणि ग्रामपंचायतच्या डेप्युटी सीओ मॅडम कडून, सगळ्या ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांना पत्र काढा. या सिटी वसोला केलेलं त्याचं दप्तर वाचन करा. किती बाय कितीची जागा होती आणि किती बाय कितीची सबमिट करून दिली. मग त्याच्या हरकती सुनावण्या मग आपण ते विचार करू. कधी लावतात त्याचं पत्र काढा. त्याच्यानंतर 15-20 दिवसात 1 महिन्यामध्ये त्याच्या लगेच हरकती सुनावण्या घ्या. त्या लोकांना लगेच पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद मध्ये आपण त्यांचं म्हणणं ऐकून घेऊ की माझी एवढी जागा होती, या फलाना सरपंचाने काय ग्रामसेवकने माझी कमी टाकली. जर चुकीचं असेल तो माझा कार्यकर्ता असेल का माझा वोटर असेल, मी त्याला पण स्पेअर करणार नाही. पण जर त्याच्या बाबतीपासून आली असेल आणि आपण त्याला कट करत असू तर ते पण लागायला पाहिजे. हे माझं म्हणणं आहे. आता तुम्ही पुंडाण्याचा विषय सांगा शिव साहेब. अरे राहता घर कमी कमी नाही सांगा भाऊसाहेब. माणूस राहतोय घरामध्ये आणि त्याला उडवून टाकला 8 नंबर मध्ये. एवढा अधिकार आहे आपल्याला. हे दप्तर सील झालं पाहिजे. विस्तार साहेब कोण आहे हे दप्तर सील करा आणि तुमच्याकडे हँडओव्हर करा. पुढे पडताळणी करा, तिची यादी वाचन गावात करा. मला कोणत्या ग्रुपची घेतली नाही. तुम्ही ती गावात वाचन करत सगळ्या गावाने सर्वांमध्ये फायनल केलं की हा हो याचं बापदादापासून एवढं घर आहे, प्लॉट असे आहेत आणि ते आम्हाला तुम्ही द्यायचे, तरच सिटी असोला तुम्ही द्या. डायरेक्ट देऊ नका. तुम्ही देऊन टाकलाय का सिटी असोला? पुन्हा दिलंय का? नका देऊ. काय गरीब लोक आहेत, हातवर मजूरचे लोक आहेत आणि हात मजूर लोकांचं कोणी ऐकणार नाही. तर म्हणतात आमच्या जवळ येऊन की आमचं एवढं बापदादापासून घर उडवून टाकलं आहे. असं कोणाला अधिकार दिलाय? आणि आपण देऊन उपकार करत नाही कोणावर. शासन देत आहे. पहिले 2005 पर्यंत रेग्युलराइज केलं, नंतर 9 पर्यंत केलं, आता 11 पर्यंतची घोषणा झाली. म्हणजे 11 पर्यंत जे सरकारी जागेवर बसले ते सगळे नियमावून करायचे, बरोबर ना. आणि जो नियमावून करताना दिले 1 पासून 9 तर बघा, जर एखादा वाढून आलाय ना सामावून गेलं. आज मी गावात सामावून घेतात, गावलेला सरपंचाला काहीच बोलता येत नाही. भाऊबंदकीचं वाद म्हणून त्याला इलेक्शन लढायचं. तुम्ही तर न्याय प्रविष्ट करू शकतात ना ग्रामसेवक भाऊसाहेब. मॅडम का असताय आपल्याला गावलेला तुम्ही तर न्याय करू शकतात ना. किती जागा कशी आहे काय इथं सुनावणी घ्या. एक छोटं ज्युडिशियल चालतं तसं साहेबांना अधिकार आहे समोर तुम्ही चालवू शकता. तसं की कोणाचं काय म्हणणं आहे तुम्ही ते म्हणणं घेऊ शकता आणि कोणाची हरकत असेल तर हरकत पण घेऊ शकता. कोणाचं जास्त जात असेल तर ती पण हरकत घ्या. आमचं काय म्हणणं नाही. पण हा तालुका पूर्ण सिटी सर्वे हा लागू झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आणि तो लावूनच टाकला. 40 गाव झाले आमचे, काही त्रास झाला नाही आम्हाला. 40 गाव झाला का काही क्वेरी आल्या नाही. त्यांच्या पण नोटीस देऊन द्या. त्यांना काही त्याच्याबद्दल काही म्हणणं असेल तर विचारून घ्या. आणि लोकांची उदासीनता अशी आहे, शासन भरभरून देत आहे. उदासीनता काय त्याच्यामध्ये नाही ते सनद घ्यायला येत नाही. ते छोटे मोठे 500,000 2,000 भरावं लागतं, ते बी घ्यायला येत नाही. दाखायला बोलतो आम्हाला बुलडो करून. आता शासन देत आहे 2,000 रुपयामध्ये सिटी सर्वे, तर कोणा काय हरकत आहे घ्यायला. परंतु याच्यावर कारवाई का होत नाही? माझा प्रश्न एवढाच आहे, जर एवढं जर पूर्ण झाली तर गावात पाणी का येत नाही? आणि जर एवढं अपूर्ण असेल ग्रामपंचायत ताब्यात का घेतली? हा माझा मुख्य प्रश्न आहे. याच्यावर कारवाई झाली पाहिजे. वस्तुस्थिती सांगू द्या. आधी सुद्धा मी गेलो होतो तेव्हा केवळ जोडले गेली होती म्हणून तेव्हा पाणी बसता आलं. पण आता परवा पाईपलाईन जोडल्यानंतर मला जे सुद्धा गेलो होतो बघितलं नाही पाणी चालू आहे. गावात पाणी येत नाही. माझा आता कोणाला असेल संबंधित अधिकारी माझ्यावर कारवाई करावी रितसर डायरेक्ट. आणि जर पाणी येत नसेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मी तुमच्यावर खोटा आरोप करत असेल तर माझ्यावर कारवाई करा. गावात पाणी येत नसेल तर तुम्ही गावात सर्वे करा, लोकांना विचारा, माझ्यावर कारवाई
येतंय ना हो. पुढं पाणी येतंय. आता त्या दिवशी साहेब 100-150 लोक आले मीटिंग मध्ये, स्वतः त्यांनी व्हिजिट केली. लोकांनी मला काय सांगितलं मीटिंग मध्ये? पाणी येत नाही साहेब. आणि त्यांच्या समाधानासाठी पुन्हा एकदा जाऊ. साहेब विषय येतो सर, वित्त व्यवस्थापन दिलेली आहे. वित्त व्यवस्था का नाहीये? पाणी काय येत नाही? तुम्ही बोर्ड लावलाय, शासनाने बोर्ड लावला, एवढा मोठा बोर्ड लावला, 3 कोटी त्या योजनेचं नाव लिहिलेलं आहे. वित्त व्यवस्था, पाणी जोड सगळं केलेलं, गावात पाणी काय येत नाही? हा माझा मुख्य प्रश्न आहे. तोपर्यंत तार चालणार नाही, 1-2 झाला तोपर्यंत कोणी शिकवलं? त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे साहेब. आम्हाला तुमच्याकडचे नको आहे तालुका, आम्हाला मॅडमकडचे पाहिजे जिल्हा. हे तालुक्याला घेऊन गेले सगळे कपाल. उत्तर येतात. चला